सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली. एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही. जयंत पाटलांचा अजितदादांना टोला. आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही. अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर. तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली, असंही अजितदादांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ. पापाची हंडी आम्ही फोडली. लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. मुंबई गुजरातींच्या हातामध्ये सोपवायची नाही. मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट. खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट. मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही. त्याची ताकद कुठे राहिली नाही. शरद पवारांचं विधान. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. भाजपच्या गणेश नाईकांनी डिवचलं, तर जनतेनं कामावर मतदान केल्यानं 232 आमदारांची विक्ट्री केली. शिंदेंचं प्रत्युत्तर. उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता. मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू. दहीहंडीचा दोर बांधताना खाली पडून दुर्घटना. तर आतापर्यंत 75 गोविंदा जखमी झाल्याची माहिती. 32 जणांवर उपचार सुरू. उर्वरित 43 जणांना डिस्चार्ज. बायको नांदायला येत नसल्यानं बापानं 4 मुलांसह जीवन संपवलं. मुलांना विहिरीमध्ये ढकलून बापाची आत्महत्या. अहिल्यानगरच्या राहता तालुक्यामधील धक्कादायक घटना. 3घांचे मृतदेह बाहेर काढले. 2घांचा शोध सुरू. पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर. पूरस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला. माहूर आणि धानोडा दरम्यानचा पूल पाण्याखाली. पैनगंगा नदीच्या पुलावर पोलिसांचा बंदोबस्त. खराब रस्त्यामुळे आक्रमक विद्यार्थ्यांकडून सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामधील नवीन दहिफळ गावामधली घटना. चिखलामध्ये गाडीतून उतरताना सरपंचाची चांगलीच तारांबळ. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट। सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस। सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।